टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढलेला आहे। मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर अद्यापही कायम आहे। आपण पाहू शकताय की अशा पद्धतीने पाणी हे ठिकठिकाणी साठायला सुरुवात झालेली आहे। ही दृश्य आहेत चिपळूणमधील मध्यवर्ती बस डेपोची। याही ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणामध्ये साठत आहे। यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या बसेस आहेत या अन्य ठिकाणी हलवण्यात आलेल्या आहेत। शिवाजीनगर बस डेपोमध्ये इथल्या बसेस या नेऊन ठेवण्यात आलेल्या आहेत। आपण पाहू शकतोय की कशा पद्धतीने पाणी वाढत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठायला आता सुरुवात झालेली आहे। यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी असणारी साधन सामग्री ही सगळी हलवण्यात आलेली आहे आणि अन्य ठिकाणी नेऊन सुस्थितीत ठेवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। आपण या दृश्यामधून पाहू शकतो की अशा बसेस आहेत। ह्या आतमध्ये कामाला आलेल्या बसेस काही आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत डेपो मॅनेजर आहेत, मी त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे। काय नेमका पाण्याचा फ्लो किती वाढतोय आणि कशी सुरक्षा यंत्रणा आहे आपली, काय सुस्थितीत ठेवलं आहे? पाण्याची परिस्थिती बघितली तर आपलं पाणी जवळ किती वाजता साधारण 11:30 वाजता पाणी भरायची सुरुवात झाली। पण आपण पाणी भरणार हे आपल्याला आधीपासूनच माहिती आहे। तेव्हापासूनच आपण अलर्टमध्ये होतोच। तेव्हा आपण आगारातील सगळे जे गाड्या असतील, स्टेशनरी असतील, कर्मचारी असतील, सगळं सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे। म्हणजे शिवाजीनगरला शिवाय बाहेरच्या काही जे प्रवासी होते त्यांनाही अलर्ट केलेलं आहे की आपण काही फेऱ्या ज्या बंद केलेल्या आहेत त्याही त्यांना कल्पना दिलेली आहे, जेणेकरून त्यांना तिथे थांबून अडचणी निर्माण होणार नाही याची पण दक्षता घेतलेली आहे। आपल्याकडे जवळजवळ रत्नागिरी मार्गावर आता सध्या गाड्या चालू आहेत, कारण तेवढा एकच रस्ता चालू आहे। बाकी मुंबई मार्ग आपण कालपासूनच बंद केलेला आहे, काल संध्याकाळपासून। आणि इकडे आता हेळवाकला पण पाणी भरल्यामुळे आपण पुन्हा मार्ग बंद ठेवलेला आहे। जशा वरून सूचना मिळतील, म्हणजे पाटण डेपोतून म्हणा या मुंबईतून म्हणा, तेव्हा आपण आपली राहिलेली वाहतूक आपण चालू करू। सध्या तरी आपण वाहतूक 50% जास्त थांबवलेली आहे। ग्रामीण भागामधून ज्या गाड्यांच्या फेऱ्या होत्या त्या पूर्ण ठप्प झाल्या, थांबवल्यात काय केलं? ग्रामीण भागामध्ये काही ज्या गाड्या होत्या सकाळी ज्या वस्तीतून उतरलेल्या, त्याच्यानंतर आता पाणी भरल्यामुळे ते थांबवलेल्या आहेत। परंतु जर उद्या शाळेला जरी उद्या सुट्टी जर डिक्लेअर झाली तर बघू, त्याच्यावर प्रयत्न करू। त्यामुळे आत्ता सध्या काही वस्त्या आम्ही संध्याकाळी सोडणार आहोत जे इथं प्रवासी थांबलेले आहेत वाट बघत। त्यामुळे काही ग्रामीण वस्त्या आपण संध्याकाळी सोडणार आहोत, जिथे पाणी नाही आणि जिथे गाडी नेण्यासाठी कुठली अडचण निर्माण होणार नाही अशा ठिकाणी वस्तीच्या गाड्या आपण संध्याकाळी सोडू। चिपळूणला महापूर आला होता, यावेळेला देखील हा बस डेपो पूर्ण पाण्याखाली गेला होता। आता पाणी भरायला सुरुवात होते त्यावेळेला धडकी कशी भरते, कशी यंत्रणा राबवली जाते आपल्याकडनं? आता कसं त्यावेळेला 2021च्या वेळी जसं पाणी भरलं होतं तेव्हापासून चांगला अनुभव आलेला आहे लोकांना। जरी आता थोडंसं जरी पाणी भरलं तरी ती मागची आठवण येते। त्याप्रमाणे सगळे आपले सुरक्षित एसटीची पण मालमत्ता आणि स्वतःचा जीव सुरक्षित ठेवूनच सगळे आता कामं करतात। त्याबद्दल आता काय लोकांना पूर्णपणे त्या गोष्टीचा म्हणजे पहिला अनुभव त्यांच्या पाठीशी आहेत। त्यामुळे कशी एसटीची पण मालमत्ता सुरक्षित आणि आपला जीव पण सुरक्षित या दृष्टीने आता कर्मचारी प्रयत्न करतातच। त्यामुळे सध्या तरी काही अडचण नाही। कृष्णकांत साळगावकर, टीव्ही मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।